हरी, संध्याकाळपर्यंत ती येणार आहे. पैसे द्यायचा निर्णयही तीच घेणार आहे. बाकी विषय माझ्या काळजीचा तर ते तिचं काम आहे आणि तिला आयुष्यभर करावंच लागेल. हेच तिचं व्रत आहे आणि हीच तिची उपासना. आणि मी हेही जाणतो की माझ्यासोबत तुझी सुद्धा काळजी घ्यायचं सामर्थ्य आहे तिच्यात. वहिनी, मला ते 100 रुपये हवेत. आता या क्षणी? हो. हे तर आपण समजू शकता ना की अंधारात पैसे टाकणं चांगली गोष्ट नाहीये. शेवटी उपयोगी वस्तू आहे. पण अंधारात का म्हणून? मी अंधार नाहीये, माणूस आहे. सुनीता, मी तुझ्याकडे पैशांचं बोललो होतो ना, हं, आपण देऊनच टाकूया ना हरीला. त्याला खूप गरज आहे असं दिसतंय. देऊन टाका, पण आता या क्षणी माझ्याकडे रोख रक्कम नाहीये. म्हणत असाल तर चेक देऊ? हे जे 2 हात आहेत ना, ते काहीही करू शकतात. पेंटिंग सुद्धा. शाबास. अरे वा, पाहिलास का तू सत्याचा अभ्यास? ही जर अशीच अभ्यास करत राहिली तर फर्स्ट क्लास आल्या वाचून राहणार नाही. असं आहे तरी का या माणसाच्या डोळ्यांमध्ये? भीती, वेदना, साहस, आनंद, हतबलता, की फक्त त्या स्त्रीचं प्रतिबिंब ज्यात सगळं सामावलेलं आहे? त्याच्या डोळ्यामध्ये हे प्रतिबिंब असलं तरीही ती आपल्याला दिसेल किंवा तिचं सत्य आपल्याला कळेल की नाही हे सांगता येणार नाही. तो माणूस आपल्याला दिसतोय का? तो गेल्या कितीतरी काळापासून असा उभा आहे, असाच. एखाद दिवशी ठीक आहे रे, पण रोजच्या रोज असं जागरण करणं मला हे बघवत नाहीये रे. चल वर झोपायला. वर 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 कशाला? मी इथेच बरं आहे. नाही, तुला माझ्यासोबत वर यावंच लागेल. तू माझ्यासोबत वर येणार आहे. चल. हे बघ श्रीकांत, मला तुझ्या रोजच्या जबाबदारीचा भाग नको बनवूस. मला इथेच राहायचं आहे. आणि तसंही मी इथे गृहीत धरून घेण्यासाठी आलेलो नाहीये. हरी, दुसऱ्यांच्या घरी येऊन तुला त्यांच्याच पद्धतीने राहायला हवं. अच्छा, तुला म्हणायचंय की हे घर माझं नसून दुसरा कोणाचं आहे? ठीक आहे, तुला जसं योग्य वाटतंय तसं कर. हरी त्याच्या चित्राशी असा काही एकरूप झालाय की जणू काही त्याला त्याशिवाय जगताच येणार नाही. चहूबाजूंनी त्याच्यावर होणाऱ्या प्रेमाच्या, काळजीच्या वर्षावाची त्याला मुळीच सवय नाहीये. इतकंच काय, इथे त्याच्या स्वातंत्र्याचाही आदर करण्यात येतोय. आता त्याने बंड पुकारायचं तरी कोणाच्या विरोधात? हे कसलं रीतेपण आहे जे त्याच्या आतमध्ये खोलवर रुतून बसलं आहे. येशूसारखे हात पसरवून कधी प्रार्थनेसाठी हात जोडेल किंवा कधी अलविदा इसाम मसीन म्हणण्यासाठी. हे घ्या, दूध पिऊन घ्या. बरं, मी जरा 2 मिनिटं बसते इथे. आज तुम्ही अख्खी रात्र जागणार आहात की हे आजच संपवायचं ठरवलंय? नाही, पण मी तुमचं अंथरूण वर घातलंय. तुम्ही तिथे का नाही झोपत? इथे सुद्धा खूप जागा आहे. आज मी सत्याजवळ झोपणार आहे आणि आज तुम्ही वर झोपायला नकार दिलात तर यांना एकटंच झोपावं लागेल. नाही, मी इथेच बरं आहे. असं वाटतंय की आम्ही तुमच्या मनाप्रमाणे काहीही करू शकत नाही आहोत. अच्छा, तर ही आहे तुमची कलाकृती. खरं सांगू, मला तर यातलं काहीच कळत नाहीये. आता तरी ते समजणं फार कठीण आहे. हे बघा, खूप उशिरापर्यंत जागू नका. वहिनी, हं? तुम्ही मला जे पैसे दिलेत खूप उपकार झाले. उपकार? त्यातला एकही पैसा तुमच्याजवळ नाहीये. मग तुम्ही कशाबद्दल उपकार मानताय? मग मी तुमच्याकडे कृतज्ञता व्यक्त करायला नको का? नाही, अजिबात नाही. वहिनी, तुम्ही मला सारखं वहिनी म्हणताय? असं असेल तर मग आपल्यामध्ये उपकाराच्या भावनेची गरज नाहीये ना? आणि हो, वहिनीचं दुसरं एखादं म्हणणं ऐकण्यासारखं असू शकतं. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. काय? आताही तुम्ही इथेच झोपणार? तुम्ही सगळेजण माझी एवढी काळजी का करताय? मी याला पात्र नाहीये आणि तरीही जोपर्यंत हे चित्र पूर्ण होत नाही तोपर्यंत मला झोप लागणारच नाही. जशी तुमची इच्छा. हा ओसाड परिसर, हा मिट्ट काळोख आणि गुप्तहेऱ्याप्रमाणे उभा असा हा पुरुष, त्याला असं सुळावर का दिलं जाणार आहे? ती स्त्री जिला त्याने आपल्या आतमध्ये सामावून घेतलं आहे, तिच्यासाठी याला आपलं आयुष्य द्यावं लागेल का? समोर आहे एक मोठा स्तूप, मागे उभा तो माणूस. ती स्त्री जिला त्याने ते अजून झोपायला नाही आलेत का? तिच्यासाठी याला नाही,
सारखी सारखी एकच गोष्ट करून तुला उबग नाही येत? ताई, मला तर ते अगदी वेडे वाटतात. थोडे विक्षिप्त आणि थोडे धोकादायक. डोळ्यावर का दिलं जाणार आहे? एक मोठा स्तूप, मागे उभा तो माणूस, जिला त्याने आपल्या आतमध्ये सामावून घेतला आहे, तिच्यासाठी याला आपलं आयुष्य द्यावं लागेल का? बलिदान द्यावं लागेल का आपल्या आयुष्याचं? मागे आहे तो मोठा स्तूप, पण तो वाटतोय किती जवळ. त्याच्या समोर उभा तो माणूस, पण ती स्त्री कुठे आहे? कसं बनवू तिचं प्रतिबिंब? कुठे आहेत तिचे डोळे? कुठे आहे तिचा चेहरा? कुठे आहे तिचा चेहरा? कुठे आहे तिची सावली? मला ती स्त्री दिसत का नाहीये? ती स्त्री दिसत का नाहीये? कुठे आहे तिचा चेहरा? कुठे आहे तिची सावली? मला ती स्त्री दिसत का नाहीये? ती स्त्री दिसत का नाहीये? हा आतला काळोख असा बाहेर का येतोय? मीच का त्यात बंदिस्त होत चाललोय? हा आतला अंधार असाच मला का कुरतडतोय? माझ्याच आत्म्याला का कुरतडतोय असा? नको नको ही वेदना, ही तडफड. जगाला माझंच काम नाकारावं असं का वाटतंय? सांगा ना, का का? कुठे चाललीस ग? काहीतरी गडबड होती, काहीतरी विसरले होते. म्हटलं दुरुस्त करून यावं. वेड लागलंय का? सकाळ व्हायला किती उशीर आहे? सकाळी करते. चल झोप आता. हा माणूस आपला याच प्रतिबिंबात बंदिस्त झाला आहे. पसरलेले बाहू, ताणलेल्या मानेसारखा तो सुळावर लटकतो आहे. पण सत्य तर हेच आहे की तो स्वतःच्याच मोहात आणि मायेत गुंतला आहे. आपल्याच वर्तुळात प्रत्येक माणसाच्या आत दडलेल्या काळोखाने त्याला घेरून टाकला आहे. कारण समोर पसरलेला रस्ता लांब लचक आहे. तो कुठे संपणार हे कुणालाच माहीत नाहीये. जे काही घडणार आहे त्याची कल्पनाही त्याला नाहीये. आणखीन काय त्याग करावा लागणार हे त्याला माहीत नाहीये. आणि अजून त्याला काय पाहावं लागणार आहे कुणास ठाऊक. चला, खूप झालं. हातपाय धुवून घ्या आणि थोडं खाऊन घ्या. हो. या अपूर्ण चित्रात तुम्ही काय शोधत आहात? त्यात तुम्हाला काहीही सापडणार नाही. ते ठेवून द्या. असं का? म्हणजे हे चित्र फक्त तुमचं आहे? ठीक आहे. तुमच्या परवानगीशिवाय मी ते बघणार सुद्धा नाही. वहिनी, मला असं म्हणायचं नव्हतं. चला राहू द्या, नाश्ता करून घ्या. तुम्हाला राग येणार नसेल तर तुमच्याशी खूप बोलायचंय मला. बोला. मग माझ्याकडे आहे बरंच बोलण्यासारखं. तुम्ही कधीच लग्न करणार नाही का? मी असा पण तर केलेला नाहीये. पण हो, मी हे नक्की सांगेन की माझ्याशी लग्न तिनेच करावं जिची मला कोणत्याही क्षणी सोडून जायची तयारी असेल. कारण कुणास ठाऊक, मीच एखाद्या दिवशी तिला सोडून निघून जाईन. आणि आणि काय? आणि हे नाही की तिचे 3 डोळे असावेत, 3 हात, आणि ती स्वर्गातल्या कुठल्याही अप्सरेपेक्षा कमी नसावी? वहिनी, का? काय चुकीचं म्हटलं मी? तुमच्या आदर्श पत्नीच्या वर्णनाशी सुसंगत नाहीये का माझं वर्णन? तुम्ही जे म्हणाला त्यापेक्षा विशेष काही म्हटलं का मी? मग एक गोष्ट लक्षात घ्या की मला लग्न करायचंच नाहीये. मग तुम्हाला कसं राहायचंय? माणसासारखं की ईश्वरासारखं? स्वतःसारखं. स्वतःसारखं? स्वतःसारखं म्हणजे नक्की कसं? सांगाल का? तुम्हाला त्याची ओळख नाहीये. स्वतःसारखं म्हणजे तुमच्यासारखं नाहीये.
जे लोक विवाहित आहेत त्यांच्यासाठी या गोष्टी किती सामान्य आहेत. उदाहरणार्थ तुम्ही, पण माझ्यासाठी नाही. तुम्ही जो प्रश्न विचारलात वहिनी, त्या प्रश्नाचं उत्तर खरं तर मी कुणालाच देऊ शकलो नाहीये. का? कारण अद्याप माझं कोणी झालेलंच नाहीये. कोणी होऊ इच्छिलं नाही. मी कोणाला होऊच दिलं नाहीये. आणि तू, हे तू आणि तूच आहेस. तूच झाली आहेस पहिल्यांदा माझी वहिनी. मला नाही माहीत की वहिनी असण्याचा अर्थ काय असतो ते. माझ्यासाठी सर्व काही तूच आहेस. सर्व काही. मला सांगू दे ते सर्व काही काय आहे. मला खूप काम आहेत, मी जाते. किती उशीर झालाय. जरा थांबा वहिनी. मला सांगू दे तरी ते सर्व काही माझ्यासाठी काय आहे. फक्त पतिव्रता असलेली पत्नी काय करू शकणार. मला हवी अशी प्रतिमा जी कदाचित पतिव्रता नसेल पण अतूट असेल, जी संकटाच्या काळोखातही विजेसारखी तळपेल. मला माताही हवी आहे आणि दासी सुद्धा. पण सर्वप्रथम हवाय ऊर्जेचा तो मंत्र ज्यात इतकं प्रेम असेल की तो हिंसेची भीती बाळगणार नाही. रक्त वाहताना दिसलं तरी वाहू देईल. तिने पताका उचलली तरी शेकडो नवयुवक रक्ताच्या नद्या पार करून तिच्या मागून चालू लागतील. मला फक्त पत्नी नकोय वहिनी. मला तिच्यात सर्व काही हवंय. मला हवी आहे एक अशी झुळूक जी स्वतः सोबत प्रकाश आणि आदर्श घेऊन येईल. वहिनी, माझ्या समोर ते दृश्य आहे ज्या दृश्यामध्ये ते नवयुवक त्या दिशेने चालले आहेत जिथे विजय आहे. पण कोणाच्या कटाक्षावर तो चालेल. कोणाच्या स्मिताने तो उत्साहित होईल. तिच्या, जिचं स्वप्न माझ्या डोळ्यात आहे. माझं म्हणणं अद्याप संपलेलं नाहीये. हे बघा, मला खरंच खूप उशीर होतोय. मला खूप काम आहेत. आणि हो, संध्याकाळी सत्या येणार आहे अभ्यासाला. मला नाही जमणार शिकवायला. हे सगळं तुम्ही सत्यालाच सांगा, मला नाही माहीत. खरं सांगायचं तर वहिनी, माझ्याकडे तिच्या लायक असं काहीच नाहीये. हे बघा, हे सगळं तुम्ही सत्यालाच सांगा. मला तर तुम्ही हे सांगा, काय खाल? मी तेच बनवते. श्रीकांत आणि सुनीताच्या आयुष्यात हरिप्रसन्नच्या प्रवेशामुळे झुळूक आली. झोप उडाली. गहिऱ्या शांततेत खळबळ माजू लागली आणि जीवनाच्या अंतरंगाला सशक्तपणा मिळाला. तेव्हा सुनीताबाबत श्रीकांतची नजर जणू काही आणखीच खुलली. सुनीताही जणू आतून आणखी मोहरत गेली. आता तर तू हरीला भेटलीयस. बहुतेक तू थोडंफार ओळखू शकली असेल त्याला. काय कळलं? काही आशा आहे? त्याच्या डोक्यात काही शिरलंय का? तो लग्न करायला तयार होईल असं वाटतं का तुला? ते लग्न करू तर शकतात, पण कुणी करून देऊ शकणार नाही. खरं तर त्यांचा लग्नावर विश्वासच नाहीये. त्याचीच तर काळजी वाटते मला. अगं हो सुनीता, मला जरा 2-4 दिवसांसाठी बाहेर जावं लागणार आहे. तेव्हा तुलाच त्याची काळजी घ्यावी लागेल. काय? तुम्हाला दिल्ली बाहेर जावं लागणार आहे? हो, जावं तर लागेलच. लाहोरला एका केसची तारीख पडली आहे. हरीची सगळी जबाबदारी तुलाच घ्यावी लागेल. तो निघून जाणार नाही यावर लक्ष ठेव. आरामात राहू दे. जावंच लागणार आहे का? हे बघा, यापूर्वी मी तुम्हाला कधीच अडवलं नव्हतं. यावेळी विनंती करतेय, नका ना जाऊ. असं का म्हणतेस तू सुनीता? 2-4 दिवसात मी परत येईन ग. त्यांना तुम्ही माझ्यावर का सोपवताय? मी त्यांना समजू शकले नाही. मला म्हणायचं तर नव्हतं, पण त्यांची काही वेगळी व्यवस्था होऊ शकत नाही का? ते इथे सुखी नाही आहेत. सुखी? त्याला कधीतरी सुख मिळणार आहे? कधी मिळालंय? सुखी कोण आहे या जगात? मला हे सगळं माहीत नाही. मी तर, तुम्ही 3-4 दिवसात परत याल ना? तुम्हीच सांगा त्यांना की या दरम्यान जाऊ नका. मी त्यांना थांबू शकणार नाही. मी काय म्हणून थांबू त्यांना? बरं चालेल, मी सांगेन त्याला. पण मी जाणार म्हणून तू इतकी उदास का झालीयस? नाही हो,
माझी लाडकी सुनीता. तुम्ही जाणार आहात? सुनीता, सुनीता प्रिय. मग मला माझा आत्मविश्वास देऊन जा. तो माझ्यामधून निसटत चाललाय. लग्न म्हणजे फक्त संसारिक नैतिकता? तो धर्म नाहीये का? तो माणसाच्या मनोभावावरच अवलंबून आहे का? ती निभावून न्यायची गोष्ट आहे का? या सगळ्यापेक्षा ते पवित्र नाहीये का? मला हे प्रश्न का छळतायत? हा उणेपणा मला का व्यापतोय? तुम्ही चाललात, नका ना जाऊ. आणि जाणारच आहात तर मला माझा आत्मविश्वास देऊन जा. सुनीता, माझी प्रिय, काय झालं? काही नाही. राहू आला आणि निघूनही गेला. माझ्या श्रद्धेची पौर्णिमा कायम प्रकाशमान राहील. अशी माझी श्रद्धा ढळणार नाही. मला स्वप्नातच जगू द्या. भानावर येऊन मला काय मिळणार आहे? मी तर नष्ट होऊन जाईन. मला भानावर आणू नका. तुम्ही फक्त माझे आहात ना? फक्त माझे? सांगा ना, सांगा की मी फक्त तुमची आहे. सुनीता. सांगा ना, सांगा ना. हो हो सुनीता, मी फक्त तुझाच आहे. आणि मी फक्त तुमचीच आहे. हो हो, तू माझीच आहेस सुनीता. कधी जाणार आहात? उद्या किंवा परवा जावं लागेल. दूध आणू? हो. माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर गोष्ट कोणती असं जर कोणी विचारलं तर मी म्हणेन की सुनीता. पुरुषाला ज्यांची इच्छा असते ते सर्व गुण तिच्यामध्ये आहेत. का कुणास ठाऊक मला तिच्या मनात काय चाललंय ते कळतच नाही. आणि हा हरिप्रसन्न, याच्या मनात आणि प्राणात अशी काय अस्वस्थता आहे की गुपचूप आणि शांत राहणं त्याला जमतच नाही. मला तर काही हरीला दूध दिलंस ना तू? नाही, आधी त्याला देऊन ये. मी कधी नाही देत. सुनीता, असं हरीला विसरत जाऊ नकोस ग. त्यांना द्यायलाच तर चालले मी. ऐक ना सुनीता, जर असं असेल तर मी विचार करतोय की हरीची दुसरीकडे व्यवस्था करणं जास्त चांगलं ठरणार नाही का? हो, हेच योग्य ठरेल. वहिनी, माझं अंथरूण वर घातलंय ना? माहित नाही. माहित नाही? असो. मी तर असा विचार करत होतो की एकतर या चित्राने मला सोडावं किंवा मी त्याला. श्रीकांतशीही गप्पा झाल्या असत्या. अच्छा, का? असं काही घडलंय का? काय झालं हो वहिनी? नाही, काहीच झालं नाहीये. जर तुमचं अंथरूण वर घातलं नसेल तर मी घालून देते. तुम्ही या. तुम्ही असं का म्हणता वहिनी? मी काही चूक केली आहे का? माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला क्षमा करा. आता हे घरी सोडायची वेळ आली असं वाटू लागलंय मला. ठीक आहे, मी परवा निघून जाईन. परवा? हो, परवाच. उद्यापर्यंत हे चित्र पूर्ण होऊ शकणार नाही. तयार झाल्यावर मला खात्री आहे की हे किमान 100 रुपयात तरी विकलं जाईल. मग तर हे चित्र तुम्ही तुमच्यासोबतच घेऊन जा. तुम्हाला फक्त एवढं सांगते की आमच्याकडे व्याजावर पैसे दिले जात नाहीत. चित्र घेऊन जाऊ? स्वतःपासून वेगळं करण्यासाठी हे चित्र आहे वहिनी, सोबत बांधण्यासाठी नाही. स्वतःसोबत ठेवायचं असतं तर माझ्या मनात ती आधीपासूनच होती. तुमचं जाणं रद्द होऊ शकत नाही का? ही तर नशिबाची गोष्ट आहे. पण थांबून राहिल्याने कधीही कुणाचं भलं नाही होत. श्वास थांबला तर त्याला मृत्यू म्हटलं जातं. गती थांबली तर तीही मृत्यूच आहे. हवा थांबली तर तीही. थांबणं हे मृत्यूचं द्योतक आहे. चालत राहणं हे आयुष्याचं सार्थक आहे. मला हे कळू शकेल का की तुम्हाला कोणत्या खास कामासाठी जावं लागतंय? आणि मला हे जाणून घ्यायचंय की कोणत्या खास अशा कारणासाठी मला इथे थांबावं लागेल. ते नाराज होतील. तो श्रीकांत? हो, होईल तो, पण काही क्षणासाठीच. पळून तुम्ही जाणार कुठे?
पळायचं तर पळा. स्वतःपासून कुठवर पळाल तुम्ही? पळावं तर नरकातूनही लागेल, कारण मग नरकाचं भय तुमच्यावर स्वार होईल. चला, आपण सगळे मिळून परमात्म्याची प्रार्थना करूया की त्याचा विश्वास प्राप्त होईल, त्याची शक्ती प्राप्त होईल. वहिनी तू जा, इथून जा.